म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. संजय राऊत बघा, मुळामध्ये राज्याच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेची, खऱ्या शिवसेनेला मतदान करून शिवसेना कोणाची आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचा खरा वारसदार कोण हे सिद्ध करून दिलेलं आहे. लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता तेच उद्या कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. पण मुळामध्ये जनतेने लोक न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची हा निकाल देऊन टाकलेला आहे. म्हणून संजय राजाराम राऊत काही बोलत असतील त्याला काही अर्थ नाही. ते असंही म्हणतायत की अमित शहाना देशाचे उपपंतप्रधान व्हायचं आहे, मात्र मोदींचा त्याला नकार आहे. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा. खासदारकीची घोषणा करायला उशीर झाला म्हणून संजय राऊत यांनी रश्मी ठाकरेंना शिवीगाळ केली होती आणि आपल्याच मुख्यमंत्र्यांसाठी एक बैठक सुद्धा जीवमध्ये घेतली होती असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. नाही, पण ते सत्यच आहे ना. कारण का संजय राजाराम राऊतजींचं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काय मत आहे वैयक्तिक ह्याच्या पातळीवर हे मस्केजींना पण माहिती आहे, आमच्या राणेसाहेबांना पण माहिती आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता जे काय ते नुसतं उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान सैनिकाचे जे आव आणतायत ना, कधी वैयक्तिक त्यांचे कधी टेप उघडले, राऊत फाईल्स उघडलेत तर कळतील हे किती काय काय त्यांना कुठल्या पातळीचे शिवाय देतात.